आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। मिरज मालगाव रोड, महादेव कॉलनी आणि परिसरात पाणीच पाणी। वॉर्ड क्रमांक 4 ची अवस्था बिकट, नागरिक आक्रमक। निचऱ्याची व्यवस्था नसल्याने आणि मोठ्या प्रमाणात कचरा साठल्यामुळे मिरजमधील वॉर्ड क्रमांक 4 ची अवस्था बिकट झाली आहे। मिरज ते मालगाव, महादेव कॉलनी घरात आणि परिसरात पाणी साचले आहे, त्यामुळे रोगराई पसरत आहे। सगळीकडे पाणीच पाणी साचल्यामुळे लहान मुले, वृद्धांना तसेच तेथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। या भागातील नागरिकांनी वारंवार महानगरपालिकाकडे तक्रार देऊनही काम न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। कचरा आणि गाळ काढून पाण्याचा निचरा करावा अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। हे प्रत्येक वर्षी अशी पावसाच्या समस्या होतात की ह्या पावसामुळे प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये पाणी घुसतंय, हे अशी अवस्था आहे। आणि या भागामध्ये आम्हाला गटारे होणे गरजेचे आहेत। आणि हे जे ड्रेनेज लाईन झालेले आहे, या छोट्या झालेल्या आहेत। छोट्या झाल्या असल्यामुळे पूर्णपणे पाणी तुंबलं जाते। तुंबल्या वेळेला आम्ही प्रशासनाला वेळोवेळी सांगून आमची दखल घेतली जात नाही यामध्ये। आणि ह्या दखल न घेतल्यामुळे हे आमच्या घरामध्ये 1-1 फूट पाणी शिरलेलं आहे। आणि अशा पद्धतीने नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। हे एकाची समस्या नसून या पूर्ण या गल्लीची समस्या आहे। तरी प्रशासनाने आमच्या दखल घ्यावी। येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वेळेवर सांगून पण ह्याची आमची दखल कोणीही घेतलेली नाही। आणि आमची दखल घेऊन आम्हाला आमचा प्रश्न मार्गस्थ लावण्याचे सहकार्य करावे। आम्ही वारंवार तक्रार करून पण आमचं काय विहिरी भरत्यासारखं पावसा पाण्याचा 5 वर्षात ते 2-3 वेळा झालेला असतात। आणि आमच्या घरात सगळं पाणी येते, दारात पाणी येते, मुलाबाळांना आमच्या बाहेर फिरता येत नाही, काय नाही, लई त्रास मुलांनी। आता 2 दिवस आज मुलं शाळेला पण गेलेली नाही आहेत या पाण्यामुळं। आणि सगळं मुलं आजारी पडायला लागलेत, ढासा व्हायला लागल्यात। आणि आम्हाला घरातनं बाहेर सुद्धा पडता येत नाही, घरात पाणी यायला लागले सारखं। आणि इकडे कोणी लक्ष देत नाही, काय नाही। रात्री आज 1 वाजता अचानक आमच्या इथं पाणी आलंय, आम्हाला माहिती पण नाही। घरात पाणी आल्यावर आम्ही उठलोय, आम्ही कसं करायचं? अंतरुणाचं ते सगळं पाणी खाली आलंय आमच्यात, कसं करायचं आम्ही? आमच्या इकडे कोण लक्ष देत नाहीत, कोण तक्रार केली तरी पण कोण बघत पण नाही, कोण लक्ष देणं झालंय। लहान मुलांसाठी काहीतरी ऍक्शन घ्यावी। आणि विहीर तर आमची एवढी घाण झालेली आहे, तिथं तर कोण लक्ष देत नाही, त्यात कोण पडलं तर वरती येणार पण नाही, सुद्धा मारायला कोणी येत नाही। वारंवार तक्रार नगरपालिकेत देऊन सुद्धा औषध मारायला सुद्धा कोणी येत नाही। गेली 1 वर्ष प्रशासनाने तुमच्याकडे लक्ष सांगितलंय, त्याचं कोण लक्ष देत नाही विहिरीकडे। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।